काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल 112 वरती एक कॉल आला की फर्नांडिसवाडी आणि 2 गटामध्ये भांडणं सुरू आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे। त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत PSI सोनवणे आणि DB स्टाफ घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम व त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास, या ठिकाणी कशासाठी येतोस, या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात झालेलं आहे। वकिलाच्या घरावर काय करण्याचं काम? जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे। ही वकील ही राहुल उज्जैनवाल याच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असते। किती राऊंड फायर झाले, किती लोकांना ताब्यात घेतले? सुरुवातीला 5 राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे। त्याचे रिकामे काडतूस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या 3 संशयित ताब्यात आहेत, त्यांच्याकडे चौकशी चालू आहे।